नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 2 जुलै या तारखेची जोरदार चर्चा सुरू आहे। कारण सोशल मीडियावर आणि विविध माध्यमातून असा दावा केला जात आहे की 2 जुलैपासून योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होऊ शकतात। सर्वप्रथम KYC आणि लाभार्थी पडताळणी हा सर्वात चर्चेचा विषय असून गेल्या काही महिन्यात सरकारने मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पडताळणी केली आणि अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली। त्यामुळे आता पुढील टप्प्यात पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणखी काही प्रक्रिया होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दुसरीकडे नवीन नोंदणीबाबतही उत्सुकता वाढली आहे। अनेक पात्र महिलांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यामुळे जुलै महिन्यात नवीन अर्ज स्वीकारण्याबाबत काही निर्णय होतो का याची प्रतीक्षा सुरू आहे। याचबरोबर जून महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची संख्या देखील मोठी आहे। पुढील हप्ता कधी जमा होणार आणि त्या संदर्भात काही घोषणा होणार का याबाबतही चर्चा सुरू आहे। मात्र इथे एक स्पष्टपणे सांगायचे महत्त्वाचे आहे, 2 जुलैपासून KYC सुरू होणार किंवा नवीन नोंदणी सुरू होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर कोणत्याही माहितीला अंतिम समजू नका। सरकारकडून अधिकृत आदेश किंवा घोषणा आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा। जर कोणताही नवीन निर्णय जाहीर झाला, सरकारकडून GR आला, तर त्याची माहिती आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू। तर लाडक्या मैत्रिणींनो, सध्या 2 जुलै हा दिवस चर्चेचा असला तरी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणेच योग्य ठरेल। धन्यवाद। अशीच अचूक आणि ताजी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा।